वर्तन आणि वैयक्तिक स्तरावरील प्रक्रिया या शृंखलेत म्हणजेच ऑर्गनायझेशनल बिहेवियर या BPCC 112 या विषयाच्या शृंखलेत आज आपण धडा 6 कार्यालयीन कामाचा ताण आणि आरोग्य याचा भाग पहिला इथे बघणार आहोत. स्ट्रेस अँड वेलबिंग ॲट वर्कप्लेस असं याचं इंग्लिश रूपांतरण आहे. मराठी भागात आपण याला कार्यालयीन कामाचा ताण असं म्हणूया. काही ठिकाणी याला कल्याण, आरोग्य आणि कल्याण असा उल्लेख तिथे केला जातो. परंतु आजच्या या भागाला आपण आरोग्य असं म्हणतो. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या या भागात संघटनात्मक वर्तनाच्या वरच्या या चर्चेमध्ये आपला हा भाग 8वा आहे आणि यामध्ये आपण धडा 6वा म्हणजेच कामाच्या ताणाबद्दल थोडी जास्त चर्चा करणार आहोत. खरं सांगायचं तर आज येताना मला एक खूप छोटीशी मैत्रीण भेटली. विद्यार्थी मैत्रीण म्हणता येईल. तिचं नाव आहे खुशी आणि खुशीनी 12वीत अतिशय अभ्यास करून एकाग्र चित्ताने अभ्यास करून भरपूर मार्क मिळवलेत. भरपूर म्हणजे कसले, प्रचंडच मार्क मिळायला पाहिजे, म्हणजे जवळजवळ 99% जास्त. आणि एका अतिशय प्रतिथयश अशा मेडिकल कॉलेजमध्ये प्रोसेसही पूर्ण झाली होती. पहिल्या दिवशी जेव्हा सगळ्या मुलांना कामाचं स्वरूप समजावून सांगताना रुग्णालयाचा एक फेरफटका इथे अपेक्षित होता. जेव्हा रुग्णालयाच्या आतमध्ये पाऊल टाकून गेली तेव्हा तिच्या लक्षात आलं की इथे तर काहीतरी वेगळंच दिसतंय. आणि रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या रुग्णांना बघताना तिच्या मनाला त्याचा ताण सहन झाला नाही आणि तिला जागेवरच म्हणजे तिथल्या डॉक्टरांची पळापळ झाली की हिला काय झालं. त्यांचं दुःख, त्यांची वेदना ही तर तिला त्रास देतच होती. परंतु ह्या सगळ्या वातावरणात आपण जन्मभर एक डॉक्टर म्हणून काम करू शकतो का, या गोष्टीचा विचार करताना ती इतकी घाबरली की तिला पुढे हा पूर्ण कोर्स किंवा हे शैक्षणिक वर्ष आपण कसं पूर्ण करू याची भयंकर भीती वाटायला लागली. आता जेव्हा तिने हा निर्णय घेतला की आपण वैद्यकीय शाखा सोडून वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम पूर्ण करावा, तेव्हा पालकांसकट सगळ्यांनी आश्चर्याने तोंडात बोटं घातली. झालं असं की गेली 5 वर्ष ती अतिशय कष्टपूर्वक अभ्यास करत होती, अतिशय मन लावून अभ्यास करत होती, वर्गात पहिली येत होती आणि तिने नक्की ठरवलं होतं की आपल्याला डॉक्टरच व्हायचंय. मग एवढं सगळं असताना अचानक मिळालेली ऍडमिशन पूर्णपणे रद्द करून वाणिज्य शाखेत यायचा तिचा निर्णय बरोबर ठरलेला. ह्याचाही एक ताण सारखा त्रास देतोय आता. खरंच का मित्रांनो, म्हणजे जेव्हा आपण एखादी परीक्षा देतो तेव्हा लिखाणात अतिशय चांगला असलेला विद्यार्थी तोंडी परीक्षेला मात्र भयानक घाबरतो. निव्वळ घाबरत नाही, त्याला घाम फुटतो. येत असलेली उत्तरं तो सांगू शकत नाही. असं का बरं होत असेल, याचा जर थोडासा विचार करायचा झाला तर आजच्या या भागाचा आपल्याला निश्चितच अभ्यास करणं भाग पडेल. आता जेव्हा आपण ह्या विषयाचा अभ्यास करतो तेव्हा या धड्यामध्ये आपण कार्यालयीन ताण आणि आरोग्य बघणार आहोत. ही दुसरी पुस्तिका आहे आपल्या शृंखलेची आणि यामध्ये अभिवृत्ती, मूल्ये, अभिप्रेरणा या सगळ्याचा अभ्यास आपण आधीच केलेला आहे. किंबहुना अभिप्रेरणेबद्दल आपले 3 भाग जवळजवळ चर्चा ही पूर्ण झालेली आहे आणि आता आपण ह्याचा 4था भाग म्हणजे कार्यालयीन ताण आणि आरोग्याचा आपण चर्चा करणार आहोत. आता ह्यामध्ये जसं मी आधी म्हणलं तसं या ताणाची संकल्पना म्हणजे ताण म्हणजे नेमकं काय आहे, तो फक्त मलाच येतो का आई बाबांनाही येऊ शकतो का, माझ्या मित्रमैत्रिणींनाही ताण सतावत असेल, काय प्रकारचा हा भाग असतो, हा वैयक्तिक अनुभव असतो का, काही एक व्याधी आहे, मानसिक रोग आहे, या सगळ्याची चर्चा आपल्याला इथे करावी लागेल. जेव्हा आपण कार्यालयीन ताणाचं स्वरूप आणि व्याप्ती बघू त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की ताण हा फक्त कुठल्या वयावर किंवा कुठल्या लिंगावर किंवा कुठल्या जातीच्या लोकांना किंवा कुठल्या धर्माच्या लोकांना जास्त नाही. म्हणजे वेळ सुद्धा म्हणजे बघा हा कुठलाही अपपरभाव ताण हा करत नसतो. सगळ्यांना ताण येतो कमी जास्त प्रमाणात. आता त्याला तुम्ही प्रतिसाद कसा देताय हे मात्र निश्चित बदलू शकतो. आणि म्हणूनच आपल्याला ताणाची कारणे, त्याचे स्रोत
त्याचे होणारे आणि त्याचं व्यवस्थापन, या सगळ्यांची अगदी मुद्देसूद आणि एकनेक मुद्दा जास्त चर्चा करून आपल्याला इथे बघावा लागेल. आता जेव्हा तुम्ही पुस्तिका बघता, तर तुमच्याकडे पुस्तिका असेल या विषयाची, तर या 6व्या धड्याची जेव्हा पुस्तिका तुम्ही वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण व्याख्या, संकल्पना, ताणाची, त्याचे स्रोत, कारणे हे तर बघणारच आहोत, परंतु यांचे जे परिणाम होणार आहेत, आता कशा कशावर परिणाम होतात, आपली पुस्तिका म्हणते आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम, आपल्या कार्याच्या क्षमतेवर किंवा कार्यक्षमतेवर होणारे परिणाम, त्याच्यामुळे संबंध कार्यालयात होणारे बदल आणि आपल्या जर काही कलिग्सशी किंवा सहकार्यांशी असलेले परस्पर संबंध यांच्यावर परिणाम काय होतील ताणाचे, हेही इथे अभ्यास करायला आपली पुस्तिका आपल्याला प्रवृत्त करते. याच्यामध्ये शेवटचा भाग जो आहे, कार्यालयीन ताणाचे परिणाम आणि व्यवस्थापन, म्हणजे ताणाचं जे व्यवस्थापन आहे, ज्यामध्ये आपली पुस्तिका म्हणते की आपल्याला रिलॅक्सेशन टेक्निक्स वेगवेगळी, म्हणजे अतिशय मन स्वस्थ करून, शांत करून आपल्याला ताणाशी मुकाबला करण्याची पद्धत किंवा प्रक्रिया आपल्याला ही पुस्तिका सांगते. ध्यान किंवा मेडिटेशन, योग किंवा वेळेचे व्यवस्थापन, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्या पुस्तिकेत इथे केला गेलेला आहे या धड्यात. आणि यातले दोन जे भाग आहेत शेवटचे, म्हणजे परिणाम आणि व्यवस्थापन, या दोन गोष्टींचा विचार आपण पुढच्या भागात करूया. आजच्या या भागात आपण व्याख्या, स्वरूप, कारणे आणि स्रोत ह्यांच्यावर जास्त लक्ष देऊया. चला तर मग ह्या विषयाला सुरुवात करूया. ताण आणि त्याच्या व्याख्या. आता जेव्हा आपण ताण असं म्हणतो, निश्चितच आपल्या ओबी किंवा ह्या संबंध कार्यालयीन वर्तनासंबंधीच्या शृंखलेमध्ये तुमच्या असं लक्षात आलेलं असेल की प्रत्येक त्याच्यातला विषय व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आणि मानसशास्त्र संशोधकांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे मुद्दे इथे आपल्याला मांडलेले आहेत. अतिशय चांगला परिणामकारक असा हा अभ्यास होईल जर तुम्ही चांगला मन लावून त्याच्याकडे लक्ष दिलं आणि ताण न घेता त्याचा अभ्यास केला तर. चला मग बघूया काय म्हणते ही पुस्तिका. तर व्यावसायिक संस्थेचं, कुठल्याही व्यावसायिक संस्थेचं यश जर आपण बघायचं झालं तर कर्मचारी वर्गाच्या कामावर किंवा त्याच्या कामाच्या प्रतीवर असं म्हणेन मी, हे अवलंबून असतं. आता ही कामाची प्रत किंवा त्याचा जो दर्जा आहे तो कशा पद्धतीने आपल्याला काम करण्याची इच्छा, आंतरिक इच्छा असेल तर निश्चितच त्याचा उपयोग हा त्याच्या संघटनेला खूप जास्त होईल. मात्र तोच कर्मचारी जर ह्या गोष्टीचं टेन्शन घेऊन, स्ट्रेस ज्याला म्हणतात ते घेऊन, किंवा ताणामुळे किंवा ताणाखाली जर तणावाखाली काम करत असेल, दबावाखाली काम करत असेल, तर मात्र त्याची कार्यक्षमता ही ढासळलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून स्वेच्छेनं काम केलं गेलं असेल तर ते खूप प्रभावी होतं. त्याच्यावर कुठलाही दबाव नसेल, स्वतंत्रपणे स्वतः विचार करून स्वतः निर्णय घेऊन जर काम करता येत असेल तर त्याची गुणवत्ता निश्चितच ही अपार असते. चिंता, वैफल्य, निराशा या गोष्टी जर कर्मचारी अनुभवत असेल तर निश्चितच कामाचा दर्जा हा निकृष्ट किंवा अतिशय खालच्या दर्जाचं काम आपल्याला इथे बघायला मिळेल. आता या सगळ्या अभ्यासात आपल्याला निश्चित असं बघायचंय की कुठे आणि कशा पद्धतीने कर्मचारी याला बळी पडतो आणि काय पद्धतीचा हा अभ्यास आपल्याला आधीपासून सांगण्यात आलाय. बघूयात आपण स्ट्रेस किंवा ताण असं ज्याला म्हणता येईल. हा एक लॅटिन शब्द आहे, म्हणजे ओरिजिनली किंवा अतिशय आधीपासून हा शब्द आपल्याला अभ्यासात मिळतो त्या लॅटिन लिटरेचर मध्ये. आणि त्यामध्ये स्ट्रिंजर असा हा मूळ शब्द आहे आणि या मूळ शब्दाचा अर्थ अतिशय कचून जोरात बांधणे असा हा इथे अपेक्षित आहे. आता कुठलीही गोष्ट अतिशय ताण देऊन जोरात बांधली तर त्याच्यावर काय पद्धतीचा तणाव निर्माण होईल किंवा काय पद्धतीचा प्रभाव पडेल हे आपल्या सहज लक्षात येत आहे. आणि म्हणून जर तुम्ही आधीचा थोडासा ऐतिहासिक अभ्यास याचा केला या ताण या विषयाचा तर आपल्या असं लक्षात येईल की 17व्या शतकात कामाला लागणारे कष्ट आणि संलग्नता याच्यावर जास्त भार दिला होता या अभ्यासकांनी किंवा याच्यावर जास्त भर दिला होता अभ्यासकांनी असं म्हणता येईल. आणि म्हणून 18व्या शतकात याचं स्वरूप थोडंसं बदललं आणि त्यामध्ये कामाचा ताण, दबाव, सत्ता
आणि त्या सत्तेमुळे पिचलेले कर्मचारी असं आपल्याला इथे अभ्यासात उल्लेख मिळतात. तर ह्या सगळ्यामधून आपल्याला जेव्हा पुढे जायचं असतं तेव्हा जर आपण आजच्या जगाचा अभ्यास ताणाविषयी बघितला तर महाराष्ट्र टाइम्सनी एक फार सुंदर याच्यावर लेख हा प्रकाशित केला होता 20 एप्रिल 2020 मध्ये. म्हणजे बघा, त्यावेळी नुकतीच सुरुवात होती आपल्या कोरोना काळाची, ज्यांनी आपल्या संबंध मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह पुढे आपल्या ठाकलं होतं असं म्हणता येईल, किंवा आपण ह्या सगळ्या अतिशय अवघड काळातनं पुढे गेलो. आणि त्यावेळी मानसिक ताण जो संबंध मानवानी सहन केलेला आहे त्याला कुठलं वर्णन या शब्दात ते बसणारच नाही असे ते म्हणता येईल. म्हणजे त्या काळाच्या सुरुवातीला, अगदी सुरुवात होती या 2020 मध्ये जेव्हा बघितलं तर तुम्ही तुमच्या इथे लक्षात येईल की तेव्हा जागतिक आरोग्य संघटना काय म्हणत होती की जिथे बॉस आणि कर्मचारी किंवा जिथे वरिष्ठ आणि सगळे कर्मचारी अतिशय खेळीमेळीने वातावरणात काम करत असतात तिथे ताण नसतो. म्हणजे बघा, हा लेख अशा वेळी आला होता की जिथे त्या दिवसापासून पुढे जवळजवळ 3 महिने तर सर्वच कर्मचारी घरात होते बरेचसे, आणि वेगवेगळ्या वातावरणामध्ये काम करण्याचाही नवनवीन ताण त्यावेळी ते अनुभवत होते. तुम्हाला आठवत असेल तर जवळजवळ 90 ते 95% वेगवेगळ्या व्यावसायिक संस्था ह्या घरून काम करण्यास कर्मचाऱ्यांना त्यावेळी प्रवृत्त करत होत्या. अहो बरोबर आहे, घरून काम करा, पण त्यासाठी लागणारे जे तंत्रज्ञान आवश्यक आहे किंवा तांत्रिक माहिती गरजेची आहे ती आपल्या कर्मचाऱ्यांना होती का? हा मोठा प्रश्न. आणि ती नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन एखादं ऍप किंवा नवीन एखादी वेबसाईट जेव्हा आपण वापरतो तेव्हा ती शिकण्याचा सुद्धा एक ताण या कर्मचाऱ्यांनी त्यावेळी खूप मोठ्या पद्धतीने अनुभवला. म्हणजे बघा, आज मी तुम्हाला म्हणलं की आपण झूमवर बोलतोय किंवा दुसऱ्या युट्यूबवर बोलतोय तर तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही आणि म्हणलं हे काय रोजच आहे, आपण नेहमीच बघतोय. पण ज्यावेळी कोरोना पिरियड किंवा कोरोनाच्या प्रभावाखाली संबंध जग होतं तेव्हा कितीतरी कर्मचाऱ्यांना याचं प्रशिक्षण हे घ्यावं लागलं आणि त्यांच्या वेगवेगळ्या संगणकांच्या विविध तंत्रज्ञानामध्ये त्यांना अग्रेसर होऊन मग घरी बसून काम हे उत्कृष्ट दर्जाचं करावं लागलं. आता या सगळ्याचा सुद्धा एक फार मोठा ताण त्यांनी तेव्हा अनुभवला होता. त्याचबरोबर आरोग्याचा ताण तर होताच. म्हणजे बाह्य वातावरणामध्ये असलेल्या विषाणूमुळे ज्या पद्धतीचं आरोग्याचं नुकसान होत होतं त्याचा ताण हा निव्वळ त्या कर्मचाऱ्यांवर होता तर त्याच्या सर्व कुटुंबावर, अगदी छोट्याशा मुलांना सुद्धा मास्क घालून आपण बाहेर नेत होतो किंवा गरज पडली तरच बाहेर जात होतो किंवा दुसऱ्यांशी संपर्क ठेवत होतो. तर ह्यामध्ये सुद्धा फार मोठ्या तणावाच्या परिस्थितीला आपण सगळ्यांनीच निश्चितच हे सगळं अनुभवलंय आणि फार त्रास आपण याच्यामध्ये सहन केलेला आहे असं मी निश्चित म्हणू शकते. आता ते जेव्हा आपण आरोग्याची काळजी घेतो असं जर उत्तम उदाहरण असेल किंवा उत्तम वातावरण आपण निर्माण करू शकलो कामाच्या ठिकाणी तर ताण कमी होतो. खेळीमेळीच्या वातावरणात आणि हास्य किंवा आपण ज्याला म्हणतो की छोटेसे, ज्याला म्हणता येईल 1-2 मिनिटाचे असे विनोद किंवा एक चांगलं टीम वर्क किंवा ज्याला म्हणता येईल सामूहिक किंवा गट कौशल्य यांच्यानुसार जर आपण काम केलं तर आपल्याला निश्चितच कामाबद्दलची वेगळी चिंता करण्यासाठी डोकं लढवावं लागणार नाही. आता जेव्हा आपण अशा पद्धतीचे कर्मचारी बघतो जिथे हे आंतरजालानुसार घेतलेलं किंवा आंतरजालावरून घेतलेलं एक छोटंसं चित्र आहे जिथे कर्मचारी अतिशय थकलेला आहे आणि अगदी थकून कंटाळून डेस्कवर डोकं ठेवून वैतागलेल्या अवस्थेत नैराश्याने ती सामोरं जाते या ताणाला. तर अशा पद्धतीचं जर वातावरण आपण बघत असाल तर निश्चितच आपल्याला ते बदलणं हे महत्वाचं ठरतं. आज अनेक कॉर्पोरेट संस्थांमध्ये किंवा कर्मचाऱ्यांसाठी कंपन्या विशेष कार्यशाळा घेतात किंवा विशेष ट्रेनर्सना बोलवतात आणि काय सांगितलं जातं की तुम्ही बोला, तुमच्या मनात काही दडपून ठेवू नका, कशाचं दडपण घेऊ नका, तुम्हाला काय वाटतंय त्या भावना मोकळेपणाने एकमेकांना सांगा, व्यक्त व्हा.
असं परत परत त्यांना सांगितलं जातं आणि शिकवलं जातंय. त्याच्यासाठीच्या खास किंवा वेगळ्या अशा कार्यशाळाही घेतल्या जातात जास्त करून, किंवा काही ठिकाणी तर कर्मचाऱ्यांना वेगळ्या एखाद्या ठिकाणी, म्हणजे एखाद्या हिल स्टेशन असेल किंवा थंड हवेचं ठिकाण असेल तर अशा ठिकाणी नेऊन त्यांना अशा प्रकारचं प्रशिक्षण हे दिलं जातंय, जेणेकरून त्यांच्या नेहमीच्या वातावरणात असलेला जो एक स्ट्रेस किंवा ताण असतो तो मोकळा होऊन जे कर्मचारी आहेत ते त्याच्यातून बाहेर पडून नव्याने चांगली शक्ती, चांगली इच्छा घेऊन परत येऊन चांगलं काम करतील अशी इथे अपेक्षा असते. आता जेव्हा आपण यामध्ये पुढेच बघतो तेव्हा असोसिएट चेंबर्स ऑफ कॉमर्स ऑफ इंडस्ट्री ऑफ इंडिया यांचा एक अहवाल इथे आपण निश्चित उद्धृत करू शकतो. ते म्हणतात की कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे 56% कर्मचारी मानसिक तणावामुळे 6 तासापेक्षा कमी झोपतात. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीये की जास्त किंवा कमी असे दोन्ही जर झोपेचे प्रकार असतील तर दोन्ही ते आपल्याला अनारोग्याकडे नेत असतात. अतिशय जास्त झोपणं, 14-14, 15-15 तास झोपणं हेही हानिकारक आहे आरोग्यासाठी, आणि 2-3 तास झोपून आपण परत कामाला लागणं हेही तितकंच नुकसानदायक आहे. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांच्या मनस्वास्थ्याची काळजी घेणं हे इथे गरजेचं आहे, असं कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया नक्की इथे सांगते आपल्याला. आता जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ 46% कर्मचारी कुठल्या ना कुठल्या तरी कारणामुळे तणावपूर्ण आयुष्य जगत असतो. आता जर कर्मचारी तणावाखाली असेल तर तो चांगलं काम करेल का हो? आणि जर याचं उत्तर नाही असं असेल तर पुढचा मुद्दा तुम्हाला निश्चित सांगतोय की दरवर्षी 70 लाख कोटी रुपयांचं नुकसान फक्त अशा गोष्टीमुळे होतं की ज्याच्यामुळे स्ट्रेस निर्माण झालाय आणि मानसिक आरोग्य किंवा ताणामुळे, तणावामुळे, दबावाखाली काम केल्यामुळे चुका होऊन आपण हे एवढं मोठं नुकसान हे वर्षाला म्हणजे दर वर्षाला हे सहन करत असतो. बघा, म्हणजे अशा ज्या गोष्टी टाळता आल्या आपल्याला तर आपला निश्चितच फायदा औद्योगिक दृष्ट्याही किती मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. आता जेव्हा आपण तणाव किंवा स्ट्रेस असं इथे म्हणतोय तर तेव्हा जेव्हा त्याची व्याख्या आपण इथे बघू तेव्हा अशा बऱ्याच व्याख्या आपल्या पुस्तिकेमध्ये दिल्या गेलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा डेफिनेशन अँड कन्सेप्ट ऑफ स्ट्रेस किंवा व्याख्या आणि संकल्पना ताणाची असं जेव्हा इथे म्हणलं जातं तेव्हा जवळजवळ 17व्या-18व्या शतकापासून जसं आपण आधी म्हणलं तसंच बाउम यांनी दिलेली 1981 ची व्याख्या ही आपल्या पुस्तिकेमध्ये उद्धृत केलेली आहे, जिथे वातावरणातले वेगवेगळे किंवा पर्यावरणातले असं म्हणतात की कार्यालयीन पर्यावरणातले वेगवेगळे वेगवेगळ्या ज्या शक्ती आहेत किंवा ज्याला फोर्सेस असं इंग्लिशमध्ये म्हणतात, तर या शक्ती ज्या आहेत त्या सतत काम करत असतात आणि त्याच्यामुळे होतं काय की ताण किंवा जे आपले स्ट्रेसेस आहेत ते तयार होतात किंवा ज्याच्यामुळे आपल्याला भीती वाटू शकते असे प्रकार हे जास्त घडू शकतात असं बाउम यांचं म्हणणं होतं 1981 साली. आता त्याबरोबरच 1998 साली शेफर यांनी असं म्हटलं होतं की आपल्या मनामध्ये ज्या भीतीयुक्त संकल्पना निर्माण होतात किंवा आपल्याला भीतीदायक गोष्टी अशा वाटू शकतात त्या कशामुळे निर्माण होतात तर अतिशय गरज असलेली एखाद्या गोष्टीचा आपण जास्त विचार केला तर त्याच्यामुळे, आता ह्या भीतीदायक गोष्टी मानव निर्मितच आहेत, तर त्याचा आपण जास्त विचार केला तर निश्चितच ताणाला आपल्याला सामोरे जावं लागतं. आता जर तुम्ही या दोन्ही व्याख्यांकडे थोडंसं लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे कुठेतरी एक अप्रिय अनुभवाचा उल्लेख आहे किंवा शारीरिक आणि मानसिक हा अनुभव आहे अशा अनुषंगाने या व्याख्या या पुढे मांडलेल्या आहेत. म्हणजे 1981 ची असते किंवा 98 ची असू दे, याच पद्धतीने म्हणजे नकोसा काहीतरी प्रसंग ज्याच्यामध्ये अतिशय त्रासदायक क्लेशदायक असा अनुभव इथे माणसाला मिळतोय किंवा अनुभवावा लागतोय, अशा पद्धतीचं हे विस्तृत काय म्हणतात याला की विस्तृत अशी चर्चा आपल्याला इथे वाचता येते. परंतु जर तुम्ही बघितलं की साधी जर तणावाची व्याख्या बघितली इथे तर एक चांगली व्याख्या मी इथे सगळ्यात सोपी व्याख्या खरं तर इथे तुम्हाला दिसते की दाखवते मी की कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदल जर झालेला असेल तर त्या बदलाला दिलेला प्रतिसाद आहे. आता हा प्रतिसाद चांगला पण असू शकतो किंवा वाईट पण असू शकतो, म्हणजे तो सकारात्मक पॉझिटिव्ह असू शकतो, निगेटिव्ह असू शकतो, नकारात्मक असू शकतो. तसंच
तो शारीरिक असू शकतो किंवा भावनिक असू शकतो. म्हणजे मगाशी जसं मी तुम्हाला म्हटलं की एखाद्या विद्यार्थ्याला लिहिताना, पेपर लिहिताना अजिबात काळजी नसते, छान सुंदर अभ्यास करून सुरेख पेपर लिहिल्यावर मस्त मार्क मिळतात. हा हा ताणाखाली केलेला अभ्यास असतो, परंतु त्याचा जो परिणाम असतो तो सकारात्मक किंवा धनात्मक असतो. मात्र जर आपण असं बघितलं की आपल्याला पुढे जाऊ, म्हणजे ज्याला म्हणता येईल की आपल्याला भावनिक किंवा इमोशनल जर रिस्पॉन्स याला म्हणता आलं, माफ करा, हा, तर ह्या इमोशनल रिस्पॉन्स मध्ये आपण असं बघू शकतो की अजिबात म्हणजे एकच मिनिट, तर यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्रतिसाद किंवा ताणाला जेव्हा आपण रिस्पॉन्स करतो तेव्हा आपल्याला हा ताण सकारात्मक किंवा नकारात्मक हा ठरू शकतो, शारीरिक किंवा भावनिक असा हा प्रतिसाद असतो. आणि त्यामुळे आपण इथे वेगवेगळ्या पद्धतीने त्याला दिलेला प्रतिसाद हा आपल्याला दिसू शकतो असं म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात बघा, प्रत्येक माणसाने हा दिलेला जो प्रतिसाद असतो एखाद्या गोष्टीला, एखाद्या प्रसंगाला, तो वेगवेगळा असू शकतो, तो नकारात्मक असू शकतो. म्हणजे जेव्हा मला भीती वाटते एखाद्या तोंडी परीक्षेला पुढे जायची किंवा तोंडी परीक्षेला अपियर होण्याची, त्यावेळी काय होईल, त्यावेळी मला मिळालेला हा भावनिक प्रतिसाद आहे की मला नको आहे ती परीक्षा आणि त्यामुळे मला घाम फुटतो, मला काही आठवत नाही. आता बघा, आता माझा जर मोबाईल वाजला तर मला 2 मिनिटं ताण आला की अरे मी हा बंद कसा करू शकेन पटकन. म्हणजेच ह्या ताणाला तुम्ही दिलेला शारीरिक आणि भावनिक प्रतिसाद जो असतो त्यानुसार तुमच्या कार्यक्षमतेची व्याख्या किंवा कार्यक्षमतेचा दर्जा हा निश्चितच बदलू शकतो. आता जर पुढे जाऊन याचा विचार करायचा झाला तर मनातील अनावश्यक किंवा नकारात्मक विचारांची जर गर्दी आपल्याला जी अनुभवावी लागते त्याला आपण ताण म्हणतो. आता या सगळ्या व्याख्या तुम्हाला आपल्या पुस्तिकेत निश्चित वाचता येतील. ट्रुक्सिलो यांनी जी 2016 साली दिलेली व्याख्या आहे ती सुद्धा आपल्या पुस्तिकेमध्ये निश्चितच दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की आपलं त्याची जी रिएक्शन असते किंवा त्याचा जो प्रतिसाद असतो त्या प्रतिसादामध्ये सुद्धा वेगवेगळे बदल घडत असतात. म्हणजे काही वेळा आपण शारीरिक प्रतिसाद जो असतो तो वेगवेगळ्या पद्धतीने देऊ शकतो. काही वेळा आपण घामतो, काही वेळा आपण घामाने थपथपतो. अशा वेगवेगळ्या प्रतिसादाच्या लेवल्स किंवा त्याचा दर्जा हा वेगवेगळा असू शकतो. म्हणजेच शारीरिक, मानसिक, भावनिक अशा या वेगवेगळ्या प्रतिसादाचं एकत्रीकरण केलं तर आपण त्याला ताणतणाव असे इथे निश्चित म्हणू शकतो. आता या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला एक मात्र इथे निश्चित दिसतंय की सगळेच शास्त्रज्ञ आपल्याला काहीतरी सांगतात की हा एक अनुभव आहे, हा त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत अनुभवांवर अवलंबून असलेला प्रतिसाद आहे. म्हणजे जे त्या व्यक्तीला अनुभवता येते कदाचित ती व्यक्ती दुसऱ्याला पूर्णपणे त्याचं आकलन देऊ शकणार नाही. म्हणजे कदाचित आपण सांगू शकत नाही की मला नेमका किती ताण आहे. सगळे कितीतरी वेळा आपली टिंगल-टवाळी करतात की काय तू फारच ताण घेतोस, तू फारच टेन्शन घेतोस, तू फारच मनावर घेतोस. अरे पण त्या व्यक्तीला काय वाटतंय हे समजून घेण्याची इच्छा जर आपल्याला नसेल तर मात्र फार त्रास त्या व्यक्तीला निश्चित होऊ शकतो. चला तर मग पुढचा भाग बघूया. आता ताण किंवा तणाव हा कशामुळे बरं उत्पन्न होतो. तुम्ही या चित्रात जर बघत असाल एक फार छान इलस्ट्रेशन किंवा एक असं चित्रात्मक त्याचं रूप असं आपल्याला इथे दिसतंय. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तो कर्मचारी अगदी थकून गेलाय, कामामुळे अगदी दबून गेलाय आणि अशा पद्धतीचं जर आपल्याला वातावरण मिळत असेल मग असं का बरं होतं. तर आपल्या आजूबाजूचं वातावरण हे निश्चितच सारखं सातत्याने कंटिन्युअसली प्रत्येक क्षणी हे बदलत असतं. आणि जर तुम्ही त्या बदलाला सामोरे जाऊन स्वतः बदल करून घेतला नाही तर मात्र प्रगतीही साधता येत नाही. आणि निश्चितच जगात प्रगती करण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवून आणणं हे तितकंच गरजेचं असतं. म्हणजे जेव्हा आम्ही IT इंडस्ट्रीची उदाहरणं देतो व्यवस्थापनामध्ये
तेव्हा आम्ही निश्चितच सांगतो की प्रत्येक 2 ते 3 महिन्यांनी तुम्ही तुमच्या शैक्षणिक पातळीमध्ये जर फरक घडवून आणला नाही, बदल घडवून आणला नाही, तर तुम्ही पुढच्या 3 महिन्यामध्ये बाहेर फेकले जातात स्पर्धेत. बघा म्हणजे किती त्याच्यामध्ये अवघड विषय आहे हा. म्हणजे होतं काय की तो कर्मचारी शिकलेला तर असतो, त्याला तो एक्सपर्ट पण असतो, त्याला येत असतात सगळ्या गोष्टी वापरता करता, पण जर त्यांनी त्याचं ज्ञान हे अपग्रेड किंवा पुढे तो जर शिकला नाही, आणि हे किती वेळात होतं, दर 2 ते 3 महिन्यात तंत्रज्ञान बदलत असतं. प्रत्येक सॉफ्टवेअरचे किंवा प्रत्येक ऍपचे नवीन व्हर्जन्स येत असतात. आता त्या नवीन गोष्टीबद्दलचं ज्ञान जर त्या कर्मचाऱ्यांनी मिळवलं नाही, तर त्यांचा सहकारी त्यांचं पुढचं एक प्रमोशन हे घेऊन जातो निश्चितच. आणि ह्या सगळ्या अतिशय वेगाने होणाऱ्या घटनांना जर त्या कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित स्वतःमध्ये उतरवलं नाही, तर मात्र तो स्पर्धेबाहेर जाईल याची चिंता, त्याचा ताण हा त्या कर्मचाऱ्याला अनुभवावा लागतो. म्हणजे कंटिन्युअस किंवा सतत बदलणारी जी स्पर्धा आहे त्यामध्ये टिकून राहण्याचा सुद्धा एक फार मोठा ताण हा मनाला जाणवत असतो. आता ह्यामुळे काय उद्भवतं, तर काही वेगवेगळ्या प्रकारचे रोग आपल्याला उद्भवलेले दिसतात. याचा अर्थातच काही ठिकाणी फायदाही होतो, फक्त रोग आणि वाईट पद्धतीने याचा उपयोग होत असं नव्हे किंवा त्रास होतो असं नव्हे, हानिकारक ठरतात असं नाही, तर काही पॉझिटिव्ह किंवा लाभदायक गोष्टी सुद्धा इथे होतात. असूया, मत्सर, मोह या सगळ्या गोष्टी सुद्धा थोडक्यात भावनेशी असलेल्या सुसंगत गोष्टी आपल्याला इथे दिसू शकतात. जर ह्याच्यामध्ये आपण जाऊन विचार तर हे का बरं घडतं? बऱ्याच वेळा कार्यालयीन ताणाच्या बाबतीत तर निश्चित असं म्हणता येईल की जिथे सुसंवाद नाहीये कर्मचाऱ्यांमध्ये किंवा व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमध्ये ट्रान्सपरन्सी किंवा सुसंवाद नाहीये, काही बोलत नाहीत, ते एकमेकांना सांगत नाहीत काय अपेक्षित आहे, तर तिथे विसंवाद किंवा कॉन्फ्लिक्ट हा निर्माण होतो आणि त्याच्यामुळे ताण किंवा परस्पर जे संबंध आहेत ते तणावाखाली किंवा दबावाखाली होण्याची तिथे शक्यता असते. आता याच्या पुढचा भाग बघितला तर कामाची व्याप्ती, म्हणजे एका माणसाकडून 5 तासात होणाऱ्या कामाची जर गरज असेल तर ते काम आपण त्याला 15 मिनिटात पूर्ण करण्यासाठी सांगितलं किंवा 3 माणसांचं काम जर एकाच माणसाला दिलं गेलं तरीही त्याचा ताण हा निश्चितच आपल्याला त्या कर्मचाऱ्याची कार्यक्षमता बदलताना दिसतो. आता या सगळ्या गोष्टींमध्ये बहिर्गत परिस्थिती जर आपण बघितली तर ही अतिशय क्लेशदायक असू शकते. म्हणजे काही वेळा असं होतं की बाहेरच्या विविध प्रकारच्या कारणांमुळे, आता बाहेरच्या असं म्हणायचं झालं तर खरं म्हणजे आपल्या थोड्याशा पातळीवरच्या ओबीच्या पुस्तकामध्ये, म्हणजे एमकॉमच्या खास करून ओबीच्या पुस्तकामध्ये ह्याचा खूप मोठ्या पद्धतीने विचार केलेला आहे. आता बहिर्गत परिस्थिती म्हणजे काय याचं थोडक्यात उदाहरण देते. आता जे इस्रायल आणि हमास मध्ये किंवा गाझा पट्टीमध्ये जी लढाई चालू आहे त्याचा सुद्धा ताण तिथल्या कर्मचाऱ्यांना किंवा तिथल्या कर्मचाऱ्यांच्या भारतीय आईवडिलांना जो येत असेल त्याची आपण कल्पना इथे निश्चित करू शकतो. म्हणजे बाह्य परिस्थिती किंवा ज्याला एक्सटर्नल एन्व्हायरमेंट असं म्हणतात, तर ह्या परिस्थितीमुळे अतिशय क्लेशदायक असा विचार केल्यामुळे किंवा ज्याची आपल्याला भीती वाटू शकते, भविष्यात काय होईल अशी चिंता वाटू शकते, अशा गोष्टींचं जर दडपण येत असेल तर त्याचा परिणाम हा ताणात झालेला आपल्याला निश्चित दिसतो. आणि म्हणून बदलत्या परिस्थितीनुसार मग ते फक्त युद्ध असेल का, तो अतिरेक्यांचा हल्ला असू शकतो, युद्ध असू शकतं, काय बाकीच्याही काही गोष्टी असू शकतात. त्याचा विचार आपण पुढच्या काही स्लाइड्स मध्ये निश्चित करणारच आहोत. म्हणजे बदलती परिस्थिती आणि ह्या बदलत्या परिस्थितीला दिलेला वैयक्तिक प्रतिसाद असं आपण एकत्रित डिस्क्राईब करू शकतो किंवा त्याच्याबद्दल असं लिहू शकतो. कशामुळे निर्माण होतो तर
काही संधी म्हणजे अपॉर्च्युनिटीज मिळवण्यासाठी अतिशय मोठं उद्दिष्ट किंवा ध्येय प्राप्तीसाठी जर एखादा कर्मचारी काम करत असेल तर त्यामध्ये ताण निर्मिती ही सहज शक्य असते. काही अडथळे जर निर्माण होत असतील त्यामध्ये म्हणजे जर काही हॅसल्स उद्भवत असतील किंवा जर त्रास उद्भवू शकत असेल तर त्यामध्ये त्या सगळ्या प्रक्रियेमध्येही ताण हा निर्माण होऊ शकतो. याबरोबरच जर आपण गरजांचा म्हणजे डिमांड्स काही गोष्टी पूर्ण करण्याची जबाबदारी जर आपल्यावर दिली गेलेली असेल आणि ती पूर्ण होईल का आपल्याच्यानी असा जर विचार कर्मचाऱ्याच्या मनात येत असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून आपल्याला ताण उद्भवलेला हा निश्चित दिसून येतो. आता जर तुम्ही बघितलं तर भविष्य हे अंधारात असतं. अर्थात खरं सांगायचं झालं तर आपल्या मनात पुढे काय होणार आहे, पुढच्या क्षणी काय होणार आहे ते सुद्धा माहिती नसतं. भविष्यात काय होईल या पद्धतीचा विचार केल्यामुळे सुद्धा ताणतणावाला आपल्याला सामोरं जावं लागतं. काही गोष्टी अशा असतात की त्या महत्वाच्या असतात, आपल्या नजीकच्या भविष्यात असू देत किंवा थोड्या जास्त लांबच्या भविष्यात असू देत, पण आजच्या कृतीवर आपलं जर भविष्य अवलंबून असणार असेल किंवा आपल्याला स्पष्ट दिसत असेल की आज मी जे करणार आहे त्याच्याने माझं अख्खं आयुष्य बदलणार आहे, पुढे काय होईल माहिती नाही, म्हणजे हा अतिशय निर्णय तर महत्वाचा असतो पण त्याचा परिणाम काय होईल हा जर अनिश्चित असेल तर त्याचा ताण हा जबरदस्त असू शकतो आणि तो कर्मचारी किंवा ती व्यक्ती या ताणाने त्रासलेली आपल्याला दिसते. आता यामध्ये काय होईल, जर आपल्या मित्रमैत्रिणींचा, आपल्या सहकार्यांचा किंवा आपल्या कुटुंबियांचा जर आपल्याला खूप चांगला सपोर्ट किंवा चांगलं त्यांच्याशी आपले जर अतिशय प्रेमाचे चांगले संबंध असतील, तुम्ही बघू शकता या चित्रात एक छोटंसं इलस्ट्रेशन मी तुम्हाला दाखवते. म्हणजे एकमेकांना ताणमुक्त करण्यासाठी मदत आपण जर करू शकलो तर निश्चितच याच्यातून आपल्याला बाहेर पडता येईल. आता पुढे जाऊया आपण. यामध्ये जर बघितलं तर लाझारस आणि फोकमन यांनी 1984 साली एक छान फार सुंदर अशी किंवा एक समग्र अशी व्याख्या इथे आपल्याला दिली. ते म्हणतात की ताण ही अशी अंतर्गत मनस्थिती आहे जी शरीराकडून होणाऱ्या भौतिक गरजांमुळे निर्माण होते. म्हणजे हे हानिकारकही ठरू शकतात घटक किंवा ते आपल्याला नियंत्रित न करता येणारे काही प्रसंग असू शकतात. म्हणजे जसं आपण आता चालू असलेल्या युद्धाबद्दल बोललो, इस्रायल गाझापट्टीच्या युद्धाबद्दल बोललो, तर हे आपल्याला नियंत्रण करण्याच्या बाहेरचं आहे, अनियंत्रित असलेले आहे प्रसंग आहे आणि किंवा आपल्याकडे असलेल्या संसाधनांव्यतिरिक्त असणाऱ्या वातावरणामुळे किंवा सामाजिक परिस्थितीमुळे जे फरक आपल्या आजूबाजूला घडून येत आहेत आणि त्यामुळे जी होणारी अंतर्गत मनस्थिती असते त्याला मिळणारा प्रतिसाद हा आपण ताणरूपात बघू शकतो. तर जर आपण याच्या पुढे जाऊन बघितलं तर ताण ही एक नैसर्गिक क्रिया आहे असं म्हणता येईल आणि प्रत्येकाला ताण येतो हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल अगदीच थोडक्यात असं म्हणायचं झालं तर की वय, गट, वैवाहिक स्थिती, जाती, पंथ, समुदाय किंवा शैक्षणिक पार्श्वभूमी आणि लिंग या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ताण हा कार्यरत असतो. म्हणजे प्रत्येकावर ताण हा कमी जास्त प्रमाणात हा उद्भवलेला आपल्याला दिसतोच किंवा प्रत्येक जण ह्याला सामोरं जातच असतो. अर्थात सर्वसामान्यपणे जर आपण बघितलं तर ताणाची व्याख्या ही नकारात्मक पद्धतीने केलेली आपल्याला दिसेल. म्हणजे अप्रिय अनुभव, नको असलेल्या गोष्टी, क्लेशदायक वातावरण अशा पद्धतीचा हा ताणाचा आपल्याला एक डिस्क्रिप्शन किंवा त्याचा एक रूपांतरण आपल्याला दिसून येतं. पण तसं आहे का हो? नाही. तर खरं म्हणजे आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही पद्धतीचे ताण आलेले दिसून येतात. म्हणजे बघा, तुम्ही जर कधी स्केरी हाऊस किंवा म्हणजे असं भीतीदायक घर असं एखाद्या अम्युजमेंट पार्क मध्ये जर केलेलं असेल तर तिथे जायचं का नाही हे ठरवणं सुद्धा एक फार मोठी गोष्ट असते. अर्थात तुम्ही जर तुमच्या मित्रमंडळींच्या ग्रुप बरोबर किंवा गटाबरोबर आज जात असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही. तुम्ही दुसऱ्याला ताण निर्माण करा, दुसऱ्याला घाबरवा. तसं नाही. जर तुम्ही एकटे त्या स्केरी हाऊस मध्ये जाण्याची हिंमत करू शकलात
तर तुम्हाला जो ताण उद्भवेल, आता स्वतःहून तुम्ही आत गेलेला आहात, स्वतःहून तुम्हाला घाबरायची इच्छा झाली इथे, आणि ह्यासाठी आपल्याला एक ऍडव्हेंचरस स्पिरिट असं तरुण मंडळीमध्ये आपल्याला दिसून येतं, आणि त्याला सकारात्मक ताण असं. म्हणजे एक फार छान उदाहरण इथे मानसशास्त्रज्ञांनी दिलेलं आहे. त्या म्हणतात की एखाद्या मधून उडी मारायची असेल किंवा बंजी जम्पिंग करायचं असेल, तर त्या बंजी जम्पिंग साठी त्यांनी स्वतःहून त्या खेळाची निवड केलेली असते. स्वतः त्याला बघायचं असतं की बंजी जम्प केल्यावर कसं वाटतं. आता हा ताण नकारात्मक आहे का? नाही, हा ताण सकारात्मक आहे. त्याला भीती वाटत असेल, त्याला असतो म्हणजे स्थान आलेला असतो, मात्र तरी तो त्याच्यावर मात करून ती बंजी जम्प पूर्ण करतो आणि बघतो की पायाला दोर बांधून पूर्ण मोठ्या खोल अशा दरीत उडी मारली तर कशा पद्धतीचा अनुभव हा मिळू शकतो. आता इथे हा सकारात्मक अनुभव आहे. जर पॅराशूट मधून उडी मारणार असेल किंवा पॅरासेलिंग करणार असेल तर त्यामधून एक नवीन कलाही त्या व्यक्तीला इथे मिळत असते. म्हणजे आपण इथे असं म्हणू शकतो की सकारात्मक ताण हा आपल्याला चांगले विचार करण्यास प्रवृत्त करतो आणि निश्चितच त्याचा उपयोग आपल्याला प्रगतीसाठी हा झालेला दिसून येतो. आता हा झाला सकारात्मक ताणाचा भाग. जर आपण नकारात्मक ताणाचा भाग इथे बघितला तर आपल्याला असं लक्षात येईल की मानसिक किंवा शारीरिक दडपण असेल किंवा दबावाखाली काम केलं गेलं असेल किंवा ज्याच्यामुळे आपल्या कामात चुका होत असतील किंवा आपल्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होत असेल तर यामध्ये नुकसान निश्चितच झालेलं आपल्याला दिसून येतं. आता जर पुढे जाऊन बघायचं झालं तर ह्या ताणाची कारणं नेमकी काय काय असू शकतात. आता जर तुम्ही बघितलं तर कॉजेस अँड सोर्सेस ऑफ स्ट्रेस असा 6.3 हा भाग आपल्या पुस्तिकेमध्ये दिलेला आहे. आता यामध्ये हे चित्र मी 6.1 स्ट्रेसर्स याचं दिलेलं आहे. म्हणजे काय पद्धतीचे ताण आपण बघू शकतो की आपल्याला काम करत असतात याचा हे चित्र आहे, जिथे आपल्याला रोल स्ट्रेसर्स म्हणजे आपल्याला जी भूमिका बजावायची असते त्याच्याबद्दलचा आलेला ताण दिसू शकतो किंवा काही जबाबदाऱ्या असतील म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज असतील तर त्याच्यामुळे उद्भवणारा ताणही आपल्याला इथे दिसून येतो. त्याच पद्धतीने जर एखादी शारीरिक परिस्थिती अशी असेल किंवा अनारोग्य असेल की ज्याच्यामुळे ताणाची निर्मिती होत असेल, काही भांडणं असतील, मतभेद असतील आपल्या सहकाऱ्यांशी किंवा आपल्या कुटुंबियांशी, तर त्याच्यामुळे ताण हा उद्भवू शकतो. काही जीवनशैलीतील टप्प्यानुसार हे ताण बदलत असतात आणि म्हणून त्याला लाईफ इव्हेंट्स असे इथे म्हटलं गेलंय किंवा स्कूल किंवा वर्क एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या आजूबाजूच्या कामाच्या वातावरणावर किंवा परिस्थितीवर असं म्हणता येईल. तर ह्यावर सगळ्यावर आपला हा ताण किंवा त्याचा जो लेवल आहे त्याच्याबद्दल आपण इथे निश्चित करू शकतो. जेव्हा आपण याचा जास्त विचार करतोय तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की आपल्याला इथे ताणकांचे प्रकार आणि त्याची कारणे अशी आपल्याला दिसून येतात. म्हणजे पहिलं असेल ते कामाचे स्वरूप, जसं आपण म्हणलं. आता काही ठिकाणी ज्या मल्टीनॅशनल ऑर्गनायझेशन असतात किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मोठ्या मोठ्या संघटना असतात त्यामध्ये कामाचे स्वरूप हे वेगवेगळे असते. आता काही ठिकाणी रात्रीच्या शिफ्ट म्हणजे US शिफ्ट, UK शिफ्ट असं ज्याला म्हटलं जातं त्यामध्ये त्या व्यवस्थापनाला हा एक फार मोठा ताणाला सामोरं जावं लागतं. कर्मचाऱ्यांना रात्रीच्या कामाच्या शिफ्टची जर सवय नसेल तर त्यामुळे सुद्धा त्या कामाच्या स्वरूपामुळे सुद्धा हे किंवा त्याच्या वेळेनुसार सुद्धा हा ताण हा उद्भवू शकतो. तर हा शारीरिक असू शकतो, मानसिक असू शकतो, त्याच्याबद्दलची चर्चा आपण निश्चित करूया. कामाची स्वच्छ कल्पना असणं हे तितकंच महत्वाचं असतं. म्हणजे मला नेमकं काय प्रकारचं काम करायचंय आणि त्या कामामुळे माझ्या संघटनेला काय फायदा होणार आहे या किंवा नुकसान होणार आहे जसं असेल त्याप्रमाणे त्याची एक चांगली कल्पना किंवा एक सुस्पष्ट कल्पना हे कर्मचाऱ्याला असणं हे फार महत्वाचं असतं. नाही तर त्यामुळे ताण हा निश्चित निर्माण झालेला आपल्याला दिसू शकतो. आता त्याच्या पुढे जाऊन बघायचं झालं तर जसं आपण म्हणलं की दोन कर्मचाऱ्यांमध्ये जर भांडण असेल आणि एकमेकांशी अजिबात पटतच नसेल तर त्याच्यामुळे संबंध समूहामध्येच एक थोडासा ताण हा निर्माण झालेला आपल्याला निश्चित दिसून येतो.
जबाबदारीची जाणीव नसलेला कर्मचारी बाकीच्यांना ताण देण्यास कारणीभूत ठरतो असं आपल्याला सगळीकडे बघता येईल. म्हणजे जबाबदारीची जाणीव ज्याला आहे आणि जो जास्त जबाबदारी पेरतो त्यालाही ताण येतो, आणि जो जबाबदारी टाळतो आणि उडणटप्पूपणा करत आनंदाने बागडत राहतो त्या कर्मचाऱ्यांमुळेही बाकीच्या कर्मचाऱ्यांना ताण येऊ शकतो. बघा म्हणजे किती या गोष्टीला आयाम आहेत. आणि कार्यालयीन ताणाचा अभ्यास हा अतिशय मनोरंजक आहे असं आपल्याला निश्चित म्हणता येईल. आता काही ठिकाणी काय होतं की जो कर्मचारी जे काम करतोय ते त्याला आवडतच नाही. म्हणजे थोडक्यात आम्ही असं म्हणतो की इतिहासाचा शिक्षक जर भूगोल शिकवायला लागला किंवा भूगोलाचा शिक्षक इतिहास शिकवायला लागला तर ज्या पद्धतीचं असमाधान तो शिक्षक स्वतः अनुभवेल त्या पद्धतीचं असमाधान हे ताणास कारणीभूत ठरतं. आता यामध्ये इतर व्यक्तींशी आपले संबंध म्हणजे परस्पर संबंध, कार्यालयीन वेळामध्ये कार्यालयीन कामामध्ये असणारे संबंध, या सगळ्या गोष्टींचा ताण हा माणसाच्या पूर्ण कार्यालयीन क्षमतेवर हा परिणाम सारखा करत असतो. प्रत्येक क्षणी तो आपल्याला दिसू शकतो. आता जेव्हा आपण व्यक्तिगत कारणं बघतो तेव्हा आपल्याला असं म्हणता येईल की कामाची काळजी पूर्ण होईल की नाही, आपल्याला डेडलाईन दिली त्याच्यात हे एवढं मोठं काम करायचंय, बापरे किती प्रचंड काम आहे आणि मी ते एकटाच करणार आहे, असं जर एखाद्या कर्मचाऱ्याला वाटायला लागलं तर निश्चितच ताणाला सामोरं जाईल. एखाद्या नको असलेल्या बदलीच्या ठिकाणी जर आपल्याला जावं लागलं त्याही ठिकाणी आपल्या जीवनशैलीमुळे कामावर किंवा कामाच्या पद्धतीवर आपल्याला फरक पडल्यामुळे ताणात रूपांतरण झालेलं इथे दिसून येतं. जीवनशैलीतले बदल, जसं आपण म्हणलं की एखाद्या तरुण मुलाचं नुकतंच नवीन लग्न झालंय तर घरचाही विचार, त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या ऍडजस्टमेंट्स किंवा परस्परचा संबंध, आणि किंवा त्याही आपण म्हणलं की एखाद्या व्यक्तीचा जर डिवोर्स झाला असेल, घटस्फोट झाला असेल तर त्या पद्धतीच्या वेगवेगळ्या जीवनशैलीतले फरक, कधी कधी कठीण आर्थिक परिस्थिती, विरह, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण ताण निर्माण झालेला बघू शकतो. अर्थातच चिंता किंवा कोणाचा मृत्यू किंवा अनारोग्य हेही ताणाला तितकंच कारणीभूत ठरत असतात. आता जर थोडं पुढे जायचं झालं तर आपल्याला इथे असं दिसू शकतं की काही ताणक म्हणजे ज्याला आपण स्ट्रेसर्स असं म्हणतो, हे जे ताणक आहेत त्यांच्यामुळे ताण हा निर्माण होत असतो थोडक्यात. तर हे कुठले बरं असतील, म्हणजे काय बरं कारणं असतील, त्याला आपण कारणही म्हणू शकतो ताणाची. आणि परिवेशीय म्हणजे वातावरणातले किंवा पर्यावरणातले जे ताण असतात त्याच्याबद्दल आपण इथे बोलतोय. आता जर तुम्ही एमकॉमच्या पद्धतीने अभ्यास करत असाल या विषयाचा तर त्यामध्ये आपण पेस्टल अनालिसिसचा नक्की उल्लेख करतो. म्हणजे पूर्ण राजकीय संदर्भ याला मिळतो किंवा इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक संदर्भ इथे आपल्याला दिसू शकतो. नैसर्गिक आपत्ती फिजिकल चेंजेस तेही आपल्याला इथे बघावे लागतात. सोशल आणि कल्चरल म्हणजे सांस्कृतिक आणि सामाजिक जे बदल घडत असतात त्याच्याबद्दल आपल्याला बोलता येतं. टेक्निकल चेंजेस किंवा टेक्नॉलॉजिकल चेंजेस ज्याला म्हणता येईल असं तिथे तंत्रज्ञान विषयक जे बदल घडत असतात त्याही बदलांमुळे ताणक हे निर्माण होऊ शकतात की आणि किंवा ताण हा आपल्याला अनुभवावा लागतो. आणि या सगळ्याचा अभ्यास आपल्याला एकत्रितरित्या व्यवस्थापन शास्त्रामध्ये करावा लागतो आणि म्हणून त्याला पेस्टल अनालिसिस असं म्हणलं जातं. त्याचा भाग किंवा त्याच्याबद्दलची चर्चा आपण पुढच्या भागात निश्चितच करूया. पण इथे जर आपण नैसर्गिक आपत्ती आणि बाकीच्या ताणकांचा अभ्यास करायचा म्हणलं तर पूर, आग, भूकंप, विजेचा झटका या काही गोष्टी आहेत जे इथे मला तुम्हाला सांगता येतील. अतिशय असह्य असा होणारा आवाज, खरं सांगायचं झालं तर हा आवाज नैसर्गिक नसतो बरं, मानव निर्मित असतो. म्हणजे काही इतर व्यक्ती त्याला जबाबदार असू शकतात. कधी कधी कारखान्यातला अतिप्रचंड आवाज, सातत्याने कानावर पडणारा आवाज जर इयरबड्स दिलेले नसतील कारखान्यांनी किंवा व्यवस्थापनाने तर त्या कर्मचाऱ्याच्या ऐकण्याच्या क्षमतेवर होणारा परिणाम, त्याला सतत अनुभवावा लागणारा ताण, या सगळ्या गोष्टींचा तर आजची पिढी ही खूप मोठ्या आवाजातल्या संगीताला आणि अतिप्रखर प्रकाशाला सेलिब्रेशन म्हणते.
हा आनंद घेण्याचा, दाखवण्याचा, दर्शवण्याचा एक भाग मानला जातो आणि आपण सगळे ह्याला अतिशय आनंदाने प्रतिसाद देतो. परंतु आपण इथे मोठी गोष्ट विसरतो की ह्या आवाजामुळे, प्रकाशामुळे काय पद्धतीच्या स्ट्रेसफुल फिलिंग्सना किंवा ताण निर्माण करणाऱ्या भावनांना आपण समोर जात असतो. आता जर बोधात्मक ताणकांचा विचार करायचा झाला तर आपल्याला इथे स्मरणशक्ती याच्यामुळे ताण निर्माण होतो. मला आठवत का नाहीये, मी अभ्यास केलाय, मला आठवत का नाही, आकलन शक्ती कळतच नाही मला, हा एवढा प्रचंड अवघड विषय आहे, हे करू की ते करू, म्हणजे विचारांची विसंगती. आणि निश्चितच निर्णयाबद्दल आपल्याला जेव्हा संभ्रम निर्माण होतो तेव्हा ताण हा उद्भवलेला आपल्याला दिसून येतो. आता जर थोडं पुढे जायचं झालं तर आपल्याला इथे म्हणता येईल की भावनिक व वर्तन विषयक जे ताण निर्माण होतात आणि त्यामध्ये म्हणजे नात्यातील आधाराचा अभाव असू दे किंवा भांडणं असू दे, मतभेद असू देत, आणि या सगळ्या गोष्टींना जेव्हा आपण विचार इथे करत असतो तेव्हा तुम्हाला इथे असं दिसेल की अतिशय अतिशय कडक शिस्तीचं घर किंवा ज्या पेरेंट्सचा किंवा ज्या पालकांचा खूप जास्त दरार आहे, खास करून वडिलांचा किंवा घरातल्या मोठ्या पुरुषाचा अतिशय दरारा झालेला असं त्या मनात, लहान मुलांच्या मनात या शिस्तीबद्दल भीती निर्माण झालेली असते आणि त्यामुळे त्यांना घाम येतो, त्यांना रडू येतं, त्यांना नख कुरतडण्याची सवय होते, दात आवळतात. ह्या सगळ्या गोष्टी भावनिक आणि वर्तन विषय आपल्याला या ताणकांचा अभ्यास इथे नक्की करतात. आता अशा गोष्टींमुळे ते व्यसनाला प्रवृत्त होऊन काही नको असलेल्या गोष्टींकडे ओढले जाण्याची शक्यता ही फार मोठ्या प्रमाणावर असते. आता जिथे आपण शारीरिक ताणकांचा अभ्यास करतो तिथे हालचालींवर मर्यादा येत असतील काही घटनांमुळे किंवा काही अपघातांमुळे किंवा जर सामाजिक दृष्ट्या अपमानजनक ठरणारी अक्षमता जर निर्माण झालेली असेल एखाद्या व्यक्तीमध्ये तर त्यामुळे येणारा ताण हा आपल्या कल्पनेच्या बाहेरचा असतो. आजारपण, अपघात, तीव्र वेदना होत असतील एखाद्या व्यक्तीला तर त्या व्यक्तीला सहन करावा लागणारा ताण हा आपल्या स्वप्नातही आपण समजू शकत नाही, एवढंच मला इथे म्हणावं लागेल. जर आपण पुढे बघितलं तर ही ताणाची कारणं कोलमननी 1970 साली 3 वेगवेगळ्या गोष्टींच्या किंवा 3 वेगळ्या हेडिंग्स मध्ये ही विभागलेली आहे. कोलमन म्हणतात की नैराश्यामुळे ताण निर्माण होतो, मतभेद असतील तर निश्चित ताण निर्माण होतो आणि काही दबावाखाली जर आपण कंटिन्युअस किंवा सातत्याने काम करत असू तर त्याच्यामुळे ही ताण हा निर्माण होत असतो. म्हणजे परस्पर संबंध, जीवनातल्या वेगवेगळ्या घटना, रोजच्या कामाचा ताण आणि ह्या सगळ्यांना होतं काय की स्वतःला हानी करून घेण्याची एक प्रवृत्ती व्यक्तीमध्ये निर्माण होते. हा दमली तर आहे पण आता हे काम पूर्ण करायचंय तर किती का दमेना मला पूर्ण करावंच लागेल, अशा पद्धतीची प्रवृत्ती जर वैयक्तिकरित्या अनुभवली जात असेल तर निश्चितच ती हानिकारक ठरू शकते. मत्सर, अचूकतेवर भर आणि नव्याने शिकलेल्या कामातील असहाय्यपणा, म्हणजे नाही नाही मला हे जमणारच नाही, हे प्रचंड काम आहे माझ्या एकट्याने होणारच नाही, हा असहाय्यपणा किंवा हेल्पलेसनेस ज्याला म्हणता येईल, या सगळ्यामुळे ही ताणाची निर्मिती झालेली आपण इथे बघू शकतो. इथे आपण म्हणू शकतो की तज्ञांच्या मते दीर्घकाळ तणावग्रस्त राहिल्यास मेंदूतील पेशी या नाश पावतात, त्यांना त्रास होतो, नुकसान होतं त्याच्यामुळे, किंवा मेंदूचा मध्यभाग हा जो असतो त्यालाही नुकसान पोहोचतं. निश्चितच इथे आपल्याला मानसशास्त्राचा जास्त अभ्यास करावा लागेल जिथे परिणाम होतो या विषयी आपल्याला करता येईल. आता पुढच्या ह्या स्लाइड मध्ये आपण आंतरजालाद्वारे घेतलेले एक स्ट्रेसचं थोडंसं इलस्ट्रेशन आहे जिथे ताणाची आपल्याला लक्षणं दिसून येतात. म्हणजे आपल्याला आपल्या मित्रांनी किंवा मैत्रिणींनी घेतलेला ताण हा समजू शकतो. एखादी व्यक्ती स्ट्रेस मध्ये, टेन्शन मध्ये हे आपल्याला सहज समजतं. मग ही लक्षणं नेमकी कुठली असतात तर इथे आपल्याला दिसतं की बोधात्मक असू शकतात, मानसिक असू शकतात, वर्तन विषयक लक्षणं असू शकतात किंवा शारीरिक लक्षणंही आपल्याला इथे दिसू शकतात.
आता याच्यातला पहिला जो भाग आहे तो आहे बोधात्मक लक्षणांचा. म्हणजे बोधात्मक लक्षणांमध्ये विसरभोळेपणा, म्हणजे स्मरणशक्तीवरचा त्रास, म्हणजे चांगलं कामच करत नाही माझी स्मरणशक्ती, काय आठवतच नाहीये, अशा पद्धतीचा जो आपण विचार करतो. एकाग्रतेचा अभाव, शांतपणे बसून एखादा काम पूर्ण करण्याची शक्तीच राहत नाही, त्यामुळे आपल्याला ताण येतो. मत ठरवता येत नाही, आपल्याला इकडे जायचंय तिकडे जायचंय, काय करायचंय, कुठला अभ्यासक्रम निवडायचा आहे, आणि मग भविष्याची चिंता, निराशावाद, नाही माझं काही होणारच नाही, माझ्याच्याने काही पूर्णच होणार नाही, अशा पद्धतीची विचार करण्याची प्रवृत्ती ही आपल्याला इथे दिसू शकते. आता जर त्याचे मानसिक निदर्शक किंवा मानसिक लक्षणं जर इथे बघायची झाली तर आपण बघू शकतो की मानसिक स्थितीतील चढउतार किंवा चिडचिड, रागावणं, आरडाओरडा, अतिशय असं बर्डन खाली किंवा ओझं वाटणं, एखाद्या गोष्टीचं दडपण वाटणं, दबाव वाटणं, आणि त्याच्यामुळे भीती वाटून घाबरणं, आपण एकटेच राहू या परिस्थितीत, माझ्या एकट्यावरच कायम सारखा अन्याय होतोय, अशा पद्धतीची भावना जर निर्माण होत असेल तर ती, आणि निर्णय घेण्याची अक्षमता, ही सगळी ताणाची अतिशय कॉमन ज्याला म्हणता येईल किंवा सहज दिसून येणारी ही अशी लक्षणं आपल्याला बघता येतात. आता याबद्दलची जी वर्तनविषयक लक्षणं असतात, जसं मी मगाशी म्हटलं की नखं कुरतडतात काही मुलं छोटी, किती वेळा 100 वेळा त्यांचे पालक सांगत असतात की नको, नखं कुरतडणे चांगली गोष्ट नाही, पण त्यांना ताण आलेला असतो किंवा कान खाजवणं, कपाळावर हात फिरवणं सारखं, अशा या गोष्टींमुळे किंवा वाईट स्वप्न पडणं, झोप न लागणं, आहारासंबंधी म्हणजे अतिशय जास्त खाणं किंवा काहीच न खाणं, दोन्ही पद्धतीने हानिकारकच आहे आरोग्याला, परंतु ह्या प्रकाराने आपल्याला ताणाची लक्षणं ही समजू शकतात. काही व्यसनं आपल्याला जबाबदारी टाळून पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करतात, आणि म्हणून हे अशा पद्धतीकडे न वळणं निश्चितच चांगलं, पण त्याच्यासाठी थोडंसं जास्त विचार आणि प्रक्रिया करणं गरजेचं असतं. बोलताना अडखळणं, नव्या गोष्टी शिकण्यास नकोय मला नवीन काही नाही शिकायचं, अशा पद्धतीने विचार करणं, आणि नको असताना शॉपिंग करणं हेही ताणाचंच लक्षण आहे. म्हणजे ते स्ट्रेस बस्टर असं म्हणतात ना नवीन पिढीमध्ये, तर गरज नसताना तुम्ही जर शॉपिंग करत असाल किंवा खरेदी करत असाल तर तुम्हाला कसला तरी ताण त्रास देतोय असं निश्चित समजून घ्या. पुढे जर बघितलं तर शारीरिक लक्षणं याची अशी असतात की अंगाला घाम येणं, तोंडाला घामाने थपथपणं, अतिशय जास्त थंडी वाजणं, पटपट घाईघाईने बोलणं, किंवा मनात असे नकारात्मक विचार येणं. दुर्दैवाने आपल्याकडे शिक्षणासंदर्भातला दबाव हा तरुण विद्यार्थ्यांमध्ये झालेला दिसतो, आणि त्यामुळे आत्महत्या करण्याचं प्रमाणही आजकाल जास्त दिसत आलंय. म्हणजे ताणाची तीव्रता सहन न झाल्यामुळे आत्महत्या करण्याचे विचार मनात येणं हे अतिशय दुर्दैवी आहे. त्याच्याऐवजी जर आपण त्याच्यावर बोलून काही उपाय काढू शकलो तर ते फारच उपयुक्त ठरेल असे मी म्हणता येईल. म्हणजे घाम येणं, हातपाय थंड पडणं, तोंड सुकणे, या सगळ्याला काही लोक उगीच हातपाय हलवत असतात. पेनची वर्गात सुद्धा तुम्ही जर बघितलं असेल ना, आपल्या कॉलेजच्या वर्गात, युनिव्हर्सिटीच्या वर्गात उगीच रायटिंग मटेरियलशी खेळत बसतात, आणि आपल्या ताणामधून मुक्तता मिळवण्यासाठी हा एक छोटा प्रयत्न असतो असं म्हणता येईल. ही लक्षणं असतात की आपल्याला कुठेतरी खूप दबावाखाली आपण जगतो. आता जर कार्यालयीन ताणाविषयी आपण इथे बोलायचं झालं तर निश्चितच आपल्याला असं म्हणता येईल की कार्यालयीन ताणामध्ये कामाचे अव्यवस्थापन दिसते. म्हणजे मला माहिती आहे मला उद्या बोर्डची मीटिंग आहे, मोठ्या डायरेक्टर बोर्ड समोर माझं प्रेझेंटेशन आहे, पण माझी तयारीच नाही, माझा पीपीटी तयार नाहीये, माझे हँडआउट्स तयार नाहीत, माझे पेपर्स नीट लावलेले नाहीयेत, माझ्या फाईल्स तयार नाहीयेत, मला त्यांना काय दाखवायचंय ते चार्ट्स तयार नाहीयेत. या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत की मला करणं गरजेचं आहे, पण माझ्याच्याने पूर्णच होत नाहीत, आणि मला माहिती की माझ्याने पूर्ण होणार नाही, सो आय एम लिव्हिंग. अशा पद्धतीचा जर ताण आपण अनुभवत असाल तर इथे तुम्हाला असं लक्षात येईल की मी ही परिस्थिती हाताळू शकीन असा जर तुमच्या मनात विचार येत असेल तर हा ताण हा सामान्य ताण आहे असं आपल्याला लक्षात येईल.
परंतु ही मी परिस्थिती सांभाळू शकीन की नाही याची काही मला खात्री नाही. असं जर झालं तर त्याच्यातला हा दुसरा टप्पा आहे असं आपण समजू शकतो. ही परिस्थिती मी मुळीच हाताळू शकत नाही, हे अशक्य काम आहे, मी पूर्ण करू शकणार नाही आणि हे मला मनस्ताप देते, मला त्रास होतोय, अशा पद्धतीचा ताण हा तिसऱ्या दर्जाचा ताण असू शकतं. हे आपल्याला सहज आपल्याला समजू शकतं. आता इथे शिक्षण, अनुभव, वेगवेगळी मतं, मानसिकता, अपेक्षा आणि गरजा ह्या सगळ्यांमुळे हे ताण निर्माण झालेले आहे. आता याच्यामुळे होतं काय की छोट्या छोट्या गोष्टींवर मतभेद होतात, कर्मचाऱ्यांमध्ये भांडणं होतात आणि ही भांडणं कधी कधी तर इतकी विकोपाला जातात की हात पाय धरून एकमेकांची चांगली लढाई, युद्ध तिथे कार्यालयामध्ये हे सुरू होऊ शकतं. आता कामाच्या गुणवत्तेमुळे परिणाम झालेला कर्मचाऱ्यांना दिसतोय किंवा बॉस विचारतो की हे काय केलंयस, चुकीचं काम केलंयस सगळं, तर तिथे उगीच स्पष्टीकरण देणं, नाही हे मी केलं नाही, काय माहिती कसं झालं, हे असं कसं झालं, असं म्हणून ओरडाओरडा करणारे कर्मचारी तुम्हाला खूप कॉमनली दिसतात. तर ह्यामध्ये ह्या सगळ्याचा विचार आपल्याला करायचा आहे आणि ह्या सगळ्याचा विचार करत असताना तुमच्या असं लक्षात येईल की ताण हा शरीराकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षांना दिलेली प्रतिक्रिया आणि म्हणून आपण त्याच्या संदर्भात काय करू शकतो किंवा त्याचे परिणाम आपल्या शरीरावर काय होणार आहेत आणि एखादी गोष्ट करताना तो सकारात्मक असेपर्यंत ठीक असतं, पण जेव्हा तो नकारात्मक काम करायला लागतो तेव्हा ते कसं सकारात्मक मध्ये आपल्याला फिरवू शकता येईल का, याचा सगळ्याचा विचार आपल्याला करणं इथे निश्चितच भाग आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीत बघा, जेव्हा ट्रॅफिकचं टेन्शन येतं तेव्हा किंवा त्रास होतो, ताण होतो, तेव्हा जर ऍक्सिडेंट होत असेल, अपघात होत असेल, तर म्हणजेच कारवरचं नियंत्रण सुटून कारमध्ये ब्रेकच्या ऐवजी ऍक्सिलरेटरवर पाय जातोय. ही शारीरिक प्रतिक्रिया आहे ताणाला समोर जाताना. अर्थातच ही फार मोठी चूक आहे आणि त्याच्यामुळे फार मोठं नुकसान गाडीचंही आणि माणसांचंही हे होऊ शकतं, परंतु हे होताना आपल्याला रोजच्या आयुष्यात दिसतंय. म्हणजे जर एखादा जीवघेणा प्रसंग सुद्धा याच्यामुळे उद्भवू शकतो हे आपण सहज समजू शकतो. कुणी आपल्यावर हल्ला केला तर त्यामध्ये प्रतिक्रिया देताना आपण काय करू किंवा आपल्या समोर अचानक एखादी समस्या उद्भवली. आता जर इथे परिस्थिती उदाहरण द्यायचं झालं तर एखादा साप नाग समोर दिसला, खरं म्हणजे ना घरातलं एखादं झुरळ किंवा पाल सुद्धा आपल्याला तेवढा ताण देऊ शकतो. खरंय बघा, विचार करू ना. पण मात्र कार्यालयीन परिस्थितीमध्ये जर आपण याचा विचार केला तर यामध्ये एखादं यंत्र चुकीच्या पद्धतीने चालू करणं किंवा बंद करणं किंवा चालूच राहणं, अशा पद्धतीच्या गोष्टी या नुकसान करण्यास कारणीभूत ठरतात. म्हणजे फार मोठी नुकसान भरपाई यामध्ये द्यावी लागते कर्मचाऱ्याला किंवा त्याच्या संघटनेला. आता यामुळे आरोग्यावरही मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते, मनाचं खच्चीकरण होऊ शकतं आणि त्यामुळे शारीरिक जे त्याचे प्रतिसाद असतात, म्हणजे रक्तदाब जास्त होणं, हृदयाचे ठोके वाढणं किंवा मधुमेह होणं, बऱ्याच लोकांना श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे रोग हे जास्त ताण घेणाऱ्या माणसांमध्ये सहज दिसून येतात. पचन संस्थेचे वेगवेगळे रोगही इथे आपण बघू शकतो. म्हणजे दीर्घकालीन ताणाला जर तुम्ही सामोरे जात असाल तर आरोग्याकडे लक्ष देणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून म्हणजे कुठल्या पद्धतीने आपण एखाद्या ताणाला सामोरं जातोय ह्यावर आपल्याला त्याच्या तीव्रतेचा परिणाम हा कमी जास्त करावा लागतो किंवा बघावा लागतो की कशा पद्धतीने होऊ शकतो. आता ह्या सगळ्यासाठी तुम्ही कुठली पद्धत अनुभवता किंवा अनुसरताय हे फार महत्वाचं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला ताणातून मुक्त होण्यासाठी असं वाटेल की जाऊन शॉपिंग करावं, मस्त छान नवीन वस्तू घ्याव्यात, म्हणजे त्या वस्तू त्यांच्याकडे असतात, परंतु त्या नवीन परत एकदा घेतल्यामुळे जर ताण जात असेल तर त्याही पद्धतीचा प्रतिसाद हा दिला जातो.
अजून एक जर तुम्ही गोष्ट बघितली असेल तर वेळेचं व्यवस्थापनामुळे ताणाच्या तीव्रतेत आपल्याला फरक किंवा बदल हा घडवून आणता येतो. जर तुम्ही ऑर्गनाइज असाल किंवा तुम्ही कामाचं आणि वेळेचं व्यवस्थापन निश्चित करू शकत असाल तर त्याच्यामुळे आपला निगेटिव्ह किंवा नकारात्मक जो परिणाम असतो तो कमी करता येतो. आता ह्यासाठी वेगवेगळे शास्त्रीय प्रकार आहेत किंवा ज्याला म्हणजे शास्त्रीय प्रक्रिया आहेत. यासाठी शास्त्रज्ञांनी आपल्याला दाखवून दिले की असं जर तुम्ही वागलात तर ताण हा कमी होऊ शकतो. आणि ह्या सगळ्याचा अभ्यास म्हणजे ताणाचे परिणाम आणि ताणाचे व्यवस्थापन ह्या सगळ्याचा अभ्यास आपण पुढच्या भागात ताणाविषयीच्या हा निश्चित करू. आणि त्यापूर्वी म्हणजे हे आजचा हा भाग संपवण्याआधी मी नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि तुम्हाला इथे जर चित्र दिसत असेल टाइम्स ऑफ इंडियाचं हे चित्र आहे. दांडिया खेळून जर तुमचं ताणमुक्त आयुष्य होऊ शकत असेल तर निश्चितच या ताणमुक्त आयुष्याला आपण अनुसरू शकतो. ह्याबरोबरच तुम्ही माझं 1 तासाचं वक्तव्य किंवा ज्याला म्हणता येईल शास्त्रविषयी ऐकून घेतली त्याबद्दल मनपूर्वक आभार. परत भेटू ताण विषयाच्या पुढच्या भागात. नमस्कार.